चटपटीत चमचमीत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साऊथ इंडियन स्टाईल चिकन पिकल. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल पनवेल फॉर फिएस्टामध्ये. येथे चिकन पिकल बनवण्यासाठी मी 1/2 किलो एवढं बोनलेस चिकन साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून ते छानपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि आपल्या पुढच्या मसाल्याची तयारी करू. येथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 4 लवंग आणि 3 वेलची घेतलेली आहेत. आता हे छानपैकी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता ते परतून झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला पुढचे मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 1/2 चमचा एवढे मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता ते लगेचच आपण मिक्सी जारमध्ये काढून घेऊया. मसाले जास्त ड्राय रोस्ट करायचे नाहीत, 1 मिनिटभर पुरेसं आहे. आता हे थोडे थंड झाल्यावर आपण ते जाडसर असे दळून घेणार आहोत. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण जे चिकन बाजूला ठेवून दिलं होतं मॅरिनेट करायला, ते चिकन आपण पॅनमध्ये घालून घेऊया. हे चिकन मी पॅनमध्ये घालताना थोडंसंही तेल वापरलेलं नाही. ते तसंच चिकन ड्राय रोस्ट करायचं आहे. सुरुवातीला चिकन थोडंसं पॅनला चिकटेल असं तुम्हाला वाटेल, पण थोड्या वेळाने ते एकदम मंद गॅसवर आपल्याला ते ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. अजिबात चिकटणार नाही, काळजी करू नका. आता हे आपलं चिकन व्यवस्थितपणे छान ड्राय रोस्ट झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पुन्हा मी पॅन साफ करून घेतलेला आहे. आता त्याच पॅनमध्ये मी एक मीडियम बाउल किंवा 6-7 पळी तेल टाकलेलं आहे. आता त्यात तेलामध्ये आपण आपलं चिकन जे आहे ड्राय रोस्ट केलेलं, ते ड्राय रोस्ट चिकन आपण या तेलामध्ये घालून घेऊ. सुरुवातीला ते चिकन पुन्हा एकदा थोडंसं लागल्यासारखं वाटेल, हलणार नाही जागेवर, पण 2 मिनिटातच ते जसं ऑइल त्याला टच होईल तसं ते व्यवस्थितपणे सुटेल. आता हे फक्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नक्की हे चिकन पिकल बनवून बघा, छान लागतं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता हे आपलं चिकन गोल्डन छान झालेलं आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि ती छानपैकी परतून घेऊया. आता ती छानपैकी परतून झाल्यावर आपण आपलं जे चिकन फ्राय केलं होतं, ते फ्राय केलेलं चिकन आपण या ऑइलमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला छानपैकी परतून घेऊया. हे छानपैकी परतून झाल्यावर आता आपल्याला आपले पुढचे मसालेही टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी जी आपण दळलेली पूड होती, धणे जिरे पूड, ती धण्या आणि गरम मसाल्याची जी पूड होती ती आपण पूड येथे घालून घेतलेली आहे. आता छानपैकी परतून घ्यायचं. आता लगेचच आपले पुढचे मसाले. येथे मी 4 चमचे मसाला आणि 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असेल. आपण फ्राय करताना देखील सुरुवातीला मॅरिनेट करताना 1 चमचा घालून घेतलं होतं आणि हे आता 4 चमचे. जर तुम्हाला कमी हवं असेल तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल. आता हे 2 मिनटं परतून झालं की लगेचच आपण काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही. थोडं कोमट झालं की मग त्याच्यामध्ये मी 2 लिंबू छानपैकी पिळून घेतलेले आहेत आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं. आणि पूर्ण थंड झालं की आपल्या बाटलीमध्ये एका काचेच्या छानपैकी काढून घ्यायचं. थँक्स फॉर वॉचिंग.